कल्याणमध्ये चिमुकलीची हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच पुण्यातील राजगुरुनगर 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं हादरलं। या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या वरच्या घरात वरच्या मजल्यावर राहणाऱ्या नराधमानं या मुलींची हत्या केली आणि या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी रास्ता रोको आंदोलन केलं। कल्याण पाठोपाठ राजगुरुनगरही हादरलं। राजगुरुनगरमध्ये 2 चिमुकलींची हत्या। पोलिसांनी आरोपीला केलं जेरबंद। 2 सख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येनं पुण्यातलं राजगुरुनगर हादरून गेलंय। या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावर राहत असलेल्या एका परप्रांतीय आचार्यानं या 2 चिमुकलींची हत्या केल्याचं समोर आलंय। या आचार्यानं 2ही बहिणींना गोड बोलून आधी स्वतःच्या घरात आणलं आणि तिथे सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न केला। मात्र यावेळी तिने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावरती आरोपीनं थेट तिचा जीव घेतला। पण यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीनं आचार्यानं दुसऱ्या बहिणीची सुद्धा हत्या केली। त्यानंतर ड्रममध्ये हे 2ही मृतदेह फेकून दिले। या मुली बेपत्ता असल्याच्या तक्रारीचा तपास करताना हा धक्कादायक प्रकार समोर आला। अधिक तपास केला असता सदर मुलीच्या डेड बॉडी त्या ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये त्या आढळून आलेल्या होत्या। त्या दृष्टीने अधिक पोलिसांनी तपास सुरू केला आणि तपासामध्ये एक आरोपीचं नाव निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी सदरचं कृत्य केल्याचं कबूल केलेलं आहे। मुलींची हत्या करून परराज्यात पळून जात असताना पुणे ग्रामीण पोलिसांनी या आरोपीच्या मुसक्या आवळल्या। राजगुरुनगर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यासाठी प्रयत्न करू असं आमदार बाबाजी काळेंनी सांगितलंय। अरेस्ट केलं 24 तासात, चांगली गोष्ट, पोलीस प्रशासनाचं अभिनंदन। पण तुम्ही त्याला एन्काउंटर करा। तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल। त्यामुळे त्याचं जागेवर एन्काउंटर करा। अशा पद्धतीच्या घटना यापुढे घडू नये म्हणून कुणाला तरी चपराक मिळाली पाहिजे आणि फास्ट ट्रॅकच्या माध्यमातून हा गुन्हा लवकर चालवला जाऊन आरोपीला या ठिकाणी फाशीची शिक्षा होण्यासाठी मी सर्व समाज बांधवांबरोबर या ठिकाणी नक्की आहे। आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्थानकाबाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं। चिमुकल्यांच्या हत्यांच्या घटनांमुळे राज्यात चिमुरड्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, राजगुरुनगर।